नमस्कार. गार्डनिंग आणि ॲग्री युनिव्हर्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आंबा आवडणार नाही असा एकही माणूस पृथ्वी तलावरती शोधूनही सापडणं फारच मुश्किल आहे. आणि आंब्यावरती प्रेम करणारे आणि सर्वात आवडतं फळ आंबा आहे असे सांगणारे लाखो लोक तुम्हाला सापडतील. आपल्या ग्रुपमधल्या कितीतरी जवळपास 90% लोकांच्या परसबागेत, अंगणात किंवा त्यांची स्वतःच्या गच्चीवर आंब्याची झाडं आहेत. आणि आंब्याला मोहर लागला आहे, काय काळजी घ्यावी असे प्रश्न सातत्याने विचारले जातात. आता डिसेंबरच्या अखेरीपर्यंत बहुतांश आंब्यांना मोहर येऊन जातो. आता मोहर आल्यापासून आंबा हातात मिळेपर्यंत काय काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा मोहर आला की सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट करायची की पाणी थोडंसं कमी करायचं. आणि आंब्यावरती 0,5234 5 ग्रॅम प्रति लिटर. व्हिडिओ पॉज करा आणि खतं लिहून घ्या बरं. 0,5234 5 ग्रॅम प्रति लिटर, बोरॉन 3 ग्रॅम प्रति लिटर आणि कळीचा खडेवाला चुना 1 ग्रॅम प्रति लिटर, इमॅमॉक्टिन 1 ग्रॅम प्रति लिटर व गाईचं न तापवलेलं 0.5 मिलीग्रॅम दूध ही औषधं मिक्स करायची आणि फवारायची. कळ्या फुगल्यावर सुद्धा मोहराच्या कळ्या बरं. आता कळ्या म्हटल्यावर तुम्हाला परत कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मोहऱ्याच्या कळ्या फुगल्यावर हे औषधं पुन्हा फवारायची. इमॅमॉक्टिन ऐवजी निंबोळी अर्कसुद्धा फवारू शकता. दुसरी गोष्ट, आंब्याचा मोहर एकदा 35% फुलला की गूळ आणि मध व त्याची थोडीशी विलायची पूड मिक्स करून झाडावरती फवारायचे किंवा शिंपडणी करायची. याच्यामुळं काय होतं तर ह्या मिश्रणानं मधमाशा झाडाकडं खूप ॲट्रॅक्ट होतात. मधमाशा झाडाकडं ॲट्रॅक्ट झाल्यामुळे झाडाचं चांगलं पॉलिनेशन होतं आणि कैऱ्या चांगल्या लागतात. छोट्या छोट्या कैऱ्या दिसायला लागल्या म्हणजे अगदी मुगाच्या आकारा एवढ्या. मग झाडाच्या खाली गोवऱ्या किंवा शेण्या वरती कडुलिंबाचा अर्धा ओला पाला जाळून झाडाला सायंकाळी अंधार पडल्यावर धुरी द्यायची. याने झाडावरती पडलेला मावा, तुडतुडे व इतर हानिकारक कीटक मरून पळून जातात. याने मोहराचं खूप संरक्षण होतं आणि कैऱ्यांना पण किडीपासून रक्षण मिळतं. कैरीची साईज अर्धी झाली की 0,5234 3 ग्राम, सीविड अर्क 1 मिलीलिटर, कोणत्याही आंतरप्रवाही बुरशीनाशक यांची फवारणी करावी आणि पाणी मात्र कैरी काढेपर्यंत एकच वेळ द्यावं. आणि आता झाडाला पाड लागला आहे आणि काय म्हणतात की कैरी बऱ्यापैकी परिपक्व झालेली आहे तर तोडण्यापूर्वी पाणी कमी द्यावं. आता हे पाण्याचं कसं ना की तुमच्या एरियानुसार ठरवा की बाबा झाडाला पाणी किती लागतं आहे. फक्त फुलल्यावरती जर पाण्याचा अतिरेक केला तर फळं कमी धरली जातात. त्यामुळे लिमिटमध्ये द्या आणि कैऱ्या काढण्यापूर्वी जे पाणी आहे ते पूर्णपणे बंद करा. म्हणजे यानं काय होतं तर फळांची गोडी खूप वाढते. पाड लागल्यावरती कैऱ्या काढून घ्याव्या आणि पारंपरिक पद्धतीनं पिकवाव्या आणि ऋतूचा आनंद घ्यावा. आंब्यापासून आमरस, आंबापोळी, आंबा बर्फी इतर पदार्थ पण बनवावे आणि उन्हाळा एकदम एन्जॉय करावा. आंब्याची फळं निघाल्यावरती पावसाळ्यामध्ये आंबा थोडीशी विश्रांती घेतो. तेव्हा आंब्याची काय काळजी घ्यावी याच्यावरती आम्ही एखादा सविस्तर व्हिडिओ नंतर बनवूयाच. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला त्या व्हिडिओचं अपडेट नक्की मिळेल. सोबतच तुम्ही मला हे पण सांगा की तुमच्याकडं कोणकोणत्या आंब्याच्या व्हरायटी आहेत. माझ्याकडं सांगायचं झालं तर केशर, हापूस, आम्रपाली, रत्ना, दशेरी, लंगडा, लालबाग, बदाम, पायरी अशा जवळपास 26 ते 27 आंब्यांच्या व्हरायटी माझ्या बागेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्याकडे कोणकोणत्या व्हरायटी आहेत आणि आंब्याचे किती झाडे आहेत हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत नमस्कार.